सर्वांचे जीवन प्रक्रियेमध्ये श्वसन, पोषण, वाढ, हालचाल, उत्तेजनांना प्रतिसाद, उत्सर्जन आणि पुनरुत्पादन यांचा समावेश होत असतो. पेशींमधील ग्लुकोज ऑक्सिजनसह ऊर्जा मुक्त करण्यासाठी प्रतिक्रिया देते आणि या प्रक्रियेला श्वसन असे म्हणतात. प्रकाश संश्लेषणाप्रमाणे श्वासोच्छ्वास ही देखील एक रासायनिक प्रतिक्रिया आहे. अमिबातील श्वसन शरीराच्या पृष्ठभागावर प्रसाराद्वारे होते. झुरळामध्ये श्वसन नलिका प्रणाली नावाची जटिल श्वसन प्रणाली असते. हवा आत घेणे आणि बाहेर देणे याला श्वासोच्छ्वास असे म्हणतात. आपण श्वसन संस्थेच्या मदतीने श्वास घेतो आणि हवा बाहेर काढतो. श्वसन प्रणालीमध्ये नाक, घशाची पोकळी, श्वसन नलिका आणि फुफ्फुसे असतात. फुफ्फुसांमध्ये ब्रोंकिओल्स आणि अल्व्होली यांचा समावेश होतो. चला श्वसन प्रणाली, त्यांची रचना आणि कार्य तपशीलवार जाणून घेऊया. नाक. श्वसन प्रणाली आणि श्वासोच्छ्वास नाकाने सुरू होतात. नाकातील केस आणि श्लेष्माच्या मदतीने हवा फिल्टर केली जाते. घशाची पोकळी. फूड पाईप आणि विंड पाईप घशाची पोकळीमध्ये उगम पावतात. फूड पाईपच्या समोर विंड पाईप असतो. विंड पाईपच्या सुरुवातीला एक झाकण असते. हे झाकण अन्नाच्या नळीमध्ये अन्न जात असताना वाऱ्याची नळी बंद करत असते आणि त्यामुळे अन्नाच्या कणांना वाऱ्याच्या पाईपमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध होतो. नाही तर विंड पाईप उघडे राहते. त्यामुळे हवा घशातून वाऱ्याच्या नळी आणि श्वसन नलिकेमध्ये जाते. विंड पाईप. ध्वनी पेटीमुळे विंड पाईप सुरुवातीला सुजलेला असते. विंड पाईप वक्षस्थळामध्ये दुभंगतो. हवा घशात जाते, तिथून ती एपिग्लॉटिसच्या मदतीने श्वसन नलिकेमध्ये जाते. श्वसन नलिकामध्ये सी आकाराचे रिंग असतात जे ते कोसळण्यापासून रोखतात.
एक ब्रॉन्कस डाव्या फुफ्फुसात प्रवेश करत असतो तर दुसरा ब्रॉन्कस उजव्या फुफ्फुसात प्रवेश करत असतो. श्वसन नलिका 2 शाखांमध्ये विभागली जाते, ज्याला श्वसन नलिका असे म्हणतात. या ब्रॉनची पुढे ब्रॉन्किओल्समध्ये शाखा केल्या जातात. ब्रॉन्किओल्सच्या टर्मिनल्सवर हवेच्या पिशव्या असतात, त्यांना अल्व्होली असे म्हणतात. फुफ्फुसे वक्षस्थळाच्या पोकळीत हृदयाच्या दोन्ही बाजूला फुफ्फुस असतात. थोरॅक्सिन पोकळीचे जास्तीत जास्त क्षेत्र फुफ्फुसांनी व्यापलेले असते आणि ती हृदयाचा जास्तीत जास्त भाग व्यापतात. प्रत्येक फुफ्फुसात दुहेरी स्तरीय आवरण असते, त्यात फुफ्फुस असे म्हणतात. फुफ्फुसे स्पंजसारखी लवचिक असतात. फुफ्फुसे अनेक लहान कंपार्टमेंटपासून बनलेले असतात, ज्याला अल्व्होली म्हणतात. प्रत्येक अल्व्होली सभोवती केशिकांचे समृद्ध जाळे असते. अल्व्होली आणि केशिका यांच्या भिंत अत्यंत पातळ आहेत. या पातळ भिंतींवर वायूंची देवाणघेवाण सहज होऊ शकते. फुफ्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात अल्व्होली असल्याने वायूच्या देवाणघेवाणासाठी मोठा पृष्ठभाग उपलब्ध आहे. फुफ्फुसातील वायूंची देवाणघेवाण अल्व्होली भोवती रक्त फिरत असताना वायूची देवाणघेवाण सतत होत असते. रक्तातील आरबीसी मधील प्रथिने हिमोग्लोबिन असलेले लोह असते. हिमोग्लोबिन हवेतील ऑक्सिजन अल्व्होलीच्या आत शोषून घेते. त्याचवेळी CO2 आणि पाण्याची वाफ रक्तातून अल्व्होलीमध्ये जातात. या प्रकारे ऑक्सिजन रक्तात घेतला जातो आणि CO2 आणि पाण्याची वाफ रक्तातून काढून टाकली जाते आणि श्वासोच्छवासाद्वारे बाहेर दिली जाते. डायफ्राम वक्षस्थळाच्या पिंजराच्या पायथ्याशी एक स्नायू विभाजन असते. या विभाजनाला डायफ्राम असे म्हणतात.
हे थोरॅसिन पोकळी आणि उदर पोकळी दरम्यान असते. एकाच वेळी बरगड्या उठणे आणि डायाफ्राम कमी होणे यामुळे फुफ्फुसावरील दाब कमी होत असते. त्यामुळे नाकातून हवा फुफ्फुसात जात असते. जेव्हा फासड्या मूळ स्थितीत परत येतात आणि डायाफ्राम वर येतो तेव्हा फुफ्फुसांवर दबाव वाढतो. त्यामुळे नाकातून हवा बाहेर जाते. श्वासोच्छ्वास चालू ठेवण्यासाठी डायाफ्रामची सतत वर खालची हालचाल आवश्यक आहेत. काही चांगले तथ्य आहेत. विश्रांती घेत असताना शरीर दर मिनिटाला सुमारे 10 लिटर हवा आत घेते आणि बाहेर टाकते. उजवा फुफ्फुस डाव्या फुफ्फुसांपेक्षा थोडा मोठा आहे. उजव्या फुफ्फुसात 3 लोब असतात तर डाव्या फुफ्फुसात फक्त 2 लोब असतात. फुफ्फुसाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ टेनिस कोर्टच्या आकाराभोवती असते. विश्रांती घेत असलेल्या प्रौढ व्यक्ती एका मिनिटात 12 ते 15 वेळा श्वास घेत असतात. क्षयरोग. क्षयरोग या श्वसनाच्या आजाराविषयी जाणून घेऊया. क्षयरोग म्हणजेच टीबी हा एक संसर्गजन्य रोग आहे जो सामान्यतः मायकोबॅक्टेरियममुळे होतो. क्षयरोगाचे बॅक्टेरिया क्षयरोगाचा सामान्यतः फुफ्फुसांवर परिणाम होत असतो. हे एक संसर्गजन्य रोग आहे जो थुंकणे, बोलणे, खोकला आणि शिंकणे याद्वारे सोडल्या जाणाऱ्या हवेतील थेंबाद्वारे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत जातात. थुंकीत रक्तासह सतत खोकला, ताप, रात्री घाम येणे, भूक न लागणे आणि वजन कमी होणे या आजाराच्या लक्षणांचा समावेश होतो. छातीचा एक्स-रे क्षयरोग शोधण्यास मदत करू शकतो. या आजारावर बीसीजी लस आणि प्रतिजैविक बॅसिलस क्लॅमाइड लसीकरणाद्वारे उपचार केले जातात. मुद्दे. जर ऑक्सिजनचा वापर ऊर्जा मुक्तीसाठी अन्न तोडण्यासाठी केला असेल तर त्याला एरोबिक श्वसन म्हणतात, नाहीतर त्याला एनएरोबिक रेस्पिरेशन असे म्हणतात.
आणि मानवी श्वसन प्रणालीमध्ये नाक, घशाची पोकळी, श्वसन नलिका आणि फुफ्फुसे असतात. फुफ्फुसांमध्ये ब्रोंकिओल्स आणि अल्व्होली यांचा समावेश होत असतो.